जय भीम जय मुनियासी. MNT न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय संविधान जागर हा कार्यक्रम सुरू आहे आणि तो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी, सर्वसामान्य लोकांना संविधान काय आहे समजावं, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा उपक्रम जो MNT न्यूज नेटवर्कने सुरू केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. गेल्या 3-4 दिवसापासून हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आजचा जो विषय आहे तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि भारतीय संविधानाचा मूळ आराखडा, ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर थिअरी असं म्हणतो, हा काय प्रकार आहे, याचं महत्त्व काय आहे आणि या सगळ्या हे जे तत्व इव्हॉल्व्ह होऊन पुढे आलेलं आहे, हे तत्व कशा पद्धतीने पुढे आलं याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत. तर भारतीय संविधान हे अमेरिकन राज्यघटना निर्माण झाल्यापासून आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर एक सर्वोच्च राजकीय साहस अशा पद्धतीने याचं वर्णन आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालेलं आहे. जगातील सर्वोत्तम अशा पद्धतीची राज्यघटना म्हणून याचा गौरव झालेला आहे आणि सर्व भारतीयांना या संविधानाबद्दल आदर असला पाहिजे आणि त्याचं महत्त्व पण आपण ओळखलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तर मुळामध्ये संविधान हे याचं जर ज्यावेळेला आपण वैशिष्ट्य पाहतो तर या संविधानामध्ये या संविधानाची प्रास्ताविका, ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो, संविधानातील मूलभूत अधिकार जे आहेत, त्यानंतर राज्याची मार्गदर्शक तत्व ही फार महत्वाची आहे. त्याचबरोबर मूलभूत अधिकाराचं वैशिष्ट्य असं आहे की कोणताही पक्ष जरी सत्तेमध्ये आला तरी सुद्धा त्याला नागरिकांच्या मूलभूत अधिकारामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही आणि अशा उच्च स्थानावरती हे नागरिकांची मूलभूत अधिकार प्रस्थापित केलेले आहेत आणि याचं फार मोठं महत्व आहे. आणि याच मूलभूत अधिकारामध्ये कलम 13, ज्याला अनुच्छेद 13 म्हणतो, ते अत्यंत महत्वाचं आहे. हे अनुच्छेद 13 असं म्हणतो की भारतामध्ये पूर्वी असलेले जे काही कायदे असतील, 1950च्या आधीचे जे काही कायदे असतील, ते जर नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं हनन करत असतील, त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीनं अतिक्रमण करत असतील तर ते रद्दबातल ठरतील, अशा पद्धतीचं हे अत्यंत महत्वपूर्ण कलम आहे. आणि त्याच सोबत असंही म्हटलेलं आहे की संसद असे कोणतेही कायदे पारित करणार नाही की ज्याच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं हनन केले जाईल, अशा पद्धतीचा हे कलम फार महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर या संविधानाकडे पाहत असताना किंवा जगातील कोणतेही संविधान असो, संविधानाला एक ऑर्गॅनिक डॉक्युमेंट असं म्हटलं जातं, म्हणजे ते एक जिवंत दस्तऐवज आहे अशा पद्धतीनं म्हटलं जातं संविधानाबाबत. म्हणजे संविधान निर्माण ज्या वेळेला झालं त्यावेळची राजकीय सामाजिक परिस्थिती आणि नंतरच्या पिढ्यांना जे प्रश्न भेडसावणार आहेत, ज्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे, ते वेगळे असणार आहेत आणि त्यामुळं संविधानामध्ये बदल करण्याची सुद्धा व्यवस्था करणं फार आवश्यक आहे. अमेरिकन राज्यघटनेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी बदल करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे आणि आपण असं बघतो की म्हणून संविधान बदलण्याची जी काही यंत्रणा आहे किंवा जे तपशील आहे तो राज्यघटनेच्या 368व्या कलमामध्ये दिलेला आहे आणि ही फार महत्वाची आहे, कारण जसा काळ बदलत जाईल त्या पद्धतीने जर संविधान बदललं नाही तर ते मूर्तवत होणार आहे, म्हणून ही व्यवस्था आहे. पण आपण 1950 साली संविधान स्वीकारलं, पण संविधानिक नीतिमत्ता, संविधानाच्या बद्दल योग्य त्या पद्धतीचा आदर, त्याचा सन्मान करण्याची जी काही नैतिक जी काही जबाबदारी होती, जी काही त्याच्यामध्ये एक
फार मोठी जबाबदारी त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्यावरती होती. त्या राज्यकर्त्यांनी ती जबाबदारी पाळलेली नाही आणि बऱ्याच वेळेला आपल्या सोयीसाठी म्हणून त्याच्यामध्ये सतत छेडखानी केली गेलेली आहे. सतत त्यामध्ये घटनादुरुस्त्या केल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे इतक्या जर राज्यघटनेमध्ये इतक्या दुरुस्त्या होत असतील, तर राज्यघटना नेमकी आहे कशी? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण असं बघतो, की अ, ह्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक 2 फार मोठे जे काही अ, राज्याचे जे घटक असतात, त्याच्यामध्ये संसद आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये सतत संघर्षाची प्रक्रिया सुरू राहिलेली आपल्याला दिसते. आपण असं बघतो, की ज्यावेळेला आपण 1950 नंतर ज्यावेळेला संविधानाची सगळी अंमलबजावणी सुरू झाली, त्यावेळेला एक आधुनिक लोकशाही राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण असं बघतो, की फार मोठ्या प्रमाणामध्ये जमीन सुधारणा किंवा लँड रिफॉर्म्सची प्रक्रिया सुरू झाली. आणि आपल्या भारतामध्ये जी काही सामाजिक जी काही परिस्थिती होती, त्यामध्ये जमीनदारी पद्धत होती. काही लोकांच्याकडं हजारो एकर जमीन होती. काही लोक फक्त त्या जमिनीमध्ये काम करत होते, कुळं म्हणून काम करत होते. त्यांना कुठलेही कायदेशीर अधिकार त्यामध्ये नव्हती. त्या देशामध्ये कोटी-कोटी लोक जे होते त्यांचं उदरभरण करणं आवश्यक असल्यामुळे शेतीच्या सुधारणा करणं गरजेचं होतं. आणि मग काही ठराविक लोकांच्याकडं जी काही हजारो एकर जमीन आहे, त्याच्यावरती कुठेतरी निर्बंध आला पाहिजे. या दृष्टिकोनातून लँड सीलिंग ऍक्ट तयार करण्यात आला. म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा निर्माण करण्यात आला. आणि सरकारनं असे वेगवेगळे लँड रिफॉर्म्स कायदे जे केले, त्या कायद्याच्या माध्यमातून सरकारला जे काही ज्या मोठे जमीनदार होते त्यांची जमीन ताब्यात घेण्याचा अधिकार मिळाला आणि त्यांना नुकसान भरपाई देण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली. आणि म्हणून आपण असं बघतो, की यासाठी कलम 31 जो आहे मालमत्तेचा अधिकार, हा मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकारावरती ज्यावेळेला हनन होतं, त्याच्यावरती काही बाधा येते, त्यावेळेला डायरेक्टली तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहे. आणि मग काय झालं, की पहिली घटना दुरुस्ती जी झाली, त्या पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये कलम 31 अ आणि 31 ब हे जे काही मालमत्तेसंदर्भातली जी काही कलम आहेत, त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि 9व्या अधिसूचीमध्ये त्यांना टाकण्यात आलं, ज्याला आपण 9th शेड्यूल असं म्हणतो. 9th शेड्यूलचं असं वैशिष्ट्य आहे, की एखादा कायदा 9व्या अधिसूचीमध्ये टाकल्यानंतर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही. म्हणजे त्याची न्यायालयीन वैधता तपासता येत नाही. याचाच अर्थ त्या कायद्याच्या विरोधामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येत नाही. आणि हे सगळे जमीन धारणेच्या संदर्भातले कायदे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळे कलम सगळे झाल्यानंतर आपण असं बघतो, की याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले आणि पहिली महत्वपूर्ण केस जी काय आहे, की शंकरी प्रसाद केस आहे. या शंकरी प्रसाद केसमध्ये इथं 2 कलमांच्या मध्ये सातत्यानं संघर्ष झालेला दिसतो, की कलम 13 असं म्हणतं, की नागरिकांच्या मूलभूत अधिकारावरती तुम्हाला गदा आणता येणार नाही, असे कायदे करता येणार नाहीत, की नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले जातील. आणि 368वा कलम असं म्हणतं, की तुम्हाला योग्य त्या पद्धतीनं राज्यघटनेमध्ये बदल करता येईल, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करता येईल. म्हणजे सातत्यानं कलम 13 आणि कलम 368 याच्यामध्ये संघर्ष झालेला दिसतो. आणि प्रश्न असा निर्माण झाला, की काय संसदेला या घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे? तर त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं, की संसद राज्यघटनेमध्ये बदल करू शकतो, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करू शकतो. त्यानंतर दुसरी महत्वाची जी केस आहे, ती सज्जन सिंग नावाची केस आहे. या केसमध्ये असं म्हटलं गेलं, की बाबा मूलभूत अधिकार आणि बाकीची कलम याच्यामध्ये काहीतरी भेद असला पाहिजे. मूलभूत अधिकार आणि जे काही इतर कलम आहेत याच्यामध्ये भेद असला पाहिजे, अशा पद्धतीने ही सज्जन सिंग नावाची केस निर्माण झाली. म्हणजेच याचा अर्थ,
की संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे की नाही, हा प्रश्न या केसमध्ये प्रामुख्यानं विचारण्यात आलेला होता. याच्यामध्ये असं म्हटलं की राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्याचबरोबर मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा सुद्धा त्यांना तशा संसदेला अधिकार आहे. आणि जर तसं राज्यघटनाकारांना जर तसं म्हणायचं नसतं, तर त्यांनी त्या संदर्भातले एक्सप्रेस प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये टाकले असते किंवा स्पष्टपणे असं लिहिलं असतं की फंडामेंटल राईट्समध्ये बदल करू नये असं म्हटलं असतं. अशा पद्धतीचा जो निर्णय आहे, हा न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांनी दिला. त्याच वेळेला हा जो काही या संदर्भामध्ये हा प्रश्न महत्वाचा असल्यामुळे कुठल्या तरी मोठ्या बेंचकडं किंवा मोठ्या घटनापीठाकडं हा प्रश्न दिला जावा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झाला. आणि मग गोलकनाथ नावाची केस ही फार महत्वाची आहे. आणि या गोलकनाथ केसमध्ये जवळजवळ 11 जजेसचं हे बेंच होतं आणि ह्या बेंचमध्ये असं म्हटलं गेलं, या निर्णयामध्ये असं म्हटलं गेलं की 368 अंतर्गत जे काही अधिकार मिळालेले आहेत हे अमर्याद नाहीत आणि यामध्ये जे काही घटना दुरुस्ती केली जाते त्याचा जो काही न्यायालयीन वैधता तपासण्याची जी काही आहे, न्यायालयीन वैधता तपासण्याची जी काही अधिकार आहेत, हे अधिकार सुद्धा तुम्हाला प्राप्त झालेले आहेत अशा पद्धतीचं हे म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा निर्णय आल्यानंतर जे काही मूलभूत अधिकार आहेत, हे सगळे मूलभूत अधिकाराचं हनन करणारे जे काही कायदे होते, हे सर्व कायदे चॅलेंज केले गेले आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं की मागे ज्याला आपण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असलेले जे कायदे आहेत किंवा मागे होऊन गेलेले कायदे आहेत, यासाठी ही तरतूद किंवा हा निर्णय होणार नाही, हा निर्णय लागू होणार नाही. तर इथून पुढे येणारे जे काही कायदे आहेत यासाठी हा निर्णय लागू होणार अशा पद्धतीचा हा निर्णय त्यामध्ये दिला गेला. आता एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे की संसद असं म्हणते आहे की आम्हाला सर्व प्रकारचे अधिकार आहेत, आम्ही काहीही त्याच्यामध्ये बदल करू शकतो अशा पद्धतीचं संसदेचं म्हणणं आहे. आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे की तुम्हाला राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, पण तो अमर्याद नाही. म्हणजे एकमेकांना आपली पॉवर दाखवणं, एकमेकांना आपले अधिकार किती आहेत हे दाखवणं, म्हणजे एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून गोलकनाथ नावाची जी केस आहे, ह्या गोलकनाथ केसनं ज्या काही समस्या निर्माण केल्या होत्या, ह्या समस्या दूर करण्यासाठी म्हणून संसदेनं पुन्हा काय केलं की 24वी घटना दुरुस्ती आणली आणि त्याच्यामध्ये जे काही कलम 13 जे होतं की ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की बाबा नागरिकांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याचं हनन करणारा कुठलाही कायदा केला जाऊ शकत नाही अशा पद्धतीचे ते कलम होतं, त्याच्यामध्ये दुरुस्त करण्यात आली. आणि 368वा कलम जे घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं कलम आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक कलम ऍड करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी त्याचा अर्थ असा झाला की संसदेला राज्यघटनेमध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार हा मूलभूत अधिकारांना सुद्धा लागू आहे अशा पद्धतीचं हा निर्णय या सगळ्या या गोलकनाथ या महत्वाच्या केसमध्ये ज्याच्यामध्ये 13 न्यायमूर्ती होते या माध्यमातून हा झालेला आहे आपल्याला दिसतं. नंतरचे जे काही घटनाक्रम आहे याचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला असं दिसतं की 25वी राज्यघटना दुरुस्ती, त्यानंतर 26वी राज्यघटना दुरुस्ती आणि 29वी राज्यघटना दुरुस्ती ही फार महत्वाची आहे. तर 25वी जी काही घटना दुरुस्ती आहे ती मालमत्तेच्या संदर्भात आहे. 26वी राज्यघटना दुरुस्ती ही जे काही संस्थानिकांचे जे तनखे आहेत त्या संदर्भामध्ये होती. आणि 29वी राज्यघटना दुरुस्ती ही याच्या संदर्भात आहे की जमीन सुधारण्याच्या कायद्यात आहे.
याचा परिणाम असा झाला की ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की सरकारला अ, सार्वजनिक हिताचा विचार करून कोणतीही जमीन अधिग्रहित करता येत होती, म्हणजे जमीन स्वतःच्या ताब्यात घेत होती. आणि हा फार मोठा बदल ह्या सगळ्या या ज्या काही दुरुस्त्या झाल्या, म्हणजे 25 असेल, 26 असेल, 29 असेल, याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जमीन सरकारला घेता येत होती. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की नंतर केरळ राज्यामध्ये केरला लँड रिफॉर्म्स ऍक्ट 1963 हा कायदा पारित करण्यात आला. आणि त्याचा परिणाम असा झाला की कासरगोड जिल्ह्यामध्ये एक मठ होता, त्या मठाची जी काही मालमत्ता होती ही सरकारने ऍक्वायर केली. आणि त्या मठाला कुठल्याही पद्धतीचं उत्पन्नाचं साधन जे होतं ते सगळं संपुष्टात आल्यानंतर हे सगळे जे मठाधिपती जे होते, ज्याला त्यामध्ये केशवानंद भारती जे आहेत, ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. आणि त्यावेळेला ह्या केसचं जे त्यांची बाजू ही नानी पालखीवाला या प्रख्यात वकिलांनी मांडली. ह्या केसचं असं वैशिष्ट्य आहे की जवळजवळ 68 दिवस या केसची सुनावणी चालली. 703 पानाचं त्याचं जजमेंट आहे. 100 वेगवेगळ्या केसेसचं सायटेशन्स किंवा त्याचा रेफरन्स घेतला गेला ह्या केसमध्ये. आणि जवळजवळ 70 देशांच्या विविध राज्यघटनांची तुलना या केसच्या संदर्भामध्ये घेतली. ही अत्यंत महत्वाची केस आहे, लँडमार्क केस आहे असं आपण दिसतं. आणि या ठिकाणी हे जे काही मठाधिपती होते, त्यांनी नानी पालखीवाला यांच्या माध्यमातून अशी मांडणी केली की या सगळ्या संसदेनं जे काही घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत, त्या घटना दुरुस्तींच्या माध्यमातून समतेचं तत्व जे आहे, म्हणजे अनुच्छेद 14 मध्ये स्वातंत्र्याचं जे काय आहे, अनुच्छेद 19 मध्ये 25 आणि 26 जे काही धार्मिक अधिकार आहेत, हे सर्व याचं सर्वांचं उल्लंघन होतंय, याचं व्हायोलेशन होतंय. आणि म्हणून इथं या ठिकाणी प्रश्न असे विचारले गेले की संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण त्याची व्याप्ती काय, म्हणजे नेमकं काय काय त्याच्यामध्ये संसद बदल करू शकेल किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त्या करू शकेल हा आहे. आणि या सगळ्या केसमध्ये ही इतकी महत्वाची केस आहे की जवळजवळ म्हणजे 13 जजेसनी ही केस डिसाईड केली. आणि त्या केसमध्ये असं म्हटलं गेलं, काही तत्व या केसमधून पुढं आली. आणि त्यातलं सर्वात महत्वाचं तत्व हे आहे की संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याचं, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार आहे, पण तो अधिकार जो आहे हा अमर्याद नाही. संसद त्यामध्ये बदल करू शकते, पण राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला हात न लावता, मूळ ढाच्याला धक्का न लावता हे अशा पद्धतीनं ते दुरुस्त्या करू शकतात. आणि काही जे काही कायदे, जे काही जमीन सुधारण्याच्या संदर्भात असतील, जे काही कायदे 9व्या अधिसूचीमध्ये टाकलेले आहेत, ज्याला आपण 9th शेड्यूल म्हणतो, ज्याची न्यायालयीन वैधता तपासता येत नाही, असे कायदे जर व्यक्तींच्या मूलभूत अधिकारावरती जर बाधा आणत असतील, तर त्याची सुद्धा न्यायालयीन वैधता तपासता येईल, अशा पद्धतीचं फार महत्वाचं निर्णय यामध्ये दिला गेला. आणि 24 एप्रिल 1973 ला न्यायमूर्ती सिक्री यांनी हा निकाल दिला. आणि त्याच्यामध्ये आपण असं बघतो की बेसिक स्ट्रक्चर थिअरी किंवा राज्यघटनेचा मूलभूत आराखडा अशा पद्धतीचं तत्व हे पुढं आलेलं आपल्याला दिसतं. आता समजा एखादी बिल्डिंग असते, ह्या बिल्डिंग मध्ये जे काही पिलर्स असतात, कॉलम्स असतात, त्याच्यावर आरसीसी स्ट्रक्चर असतं, हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि तुम्हाला त्या बिल्डिंग मध्ये जर काही बदल करायचे असतील, तर तुम्ही त्याच्या जे काही बदल करू शकता, त्याच्या काही भिंतींमध्ये बदल करू शकता, त्याच्या रंगरंगवटीमध्ये बदल करू शकता, त्याच्या सजावटीमध्ये तुम्ही बदल करू शकता. पण पिलर कुठंतरी उद्ध्वस्त करणं किंवा कॉलम्स उद्ध्वस्त करणं अशा पद्धतीचं जर तुम्ही करायला लागला, तर ही बिल्डिंग काही टिकणार नाही. आणि त्यामुळे तेच तत्व या ठिकाणी अवलंबलं गेलं. आणि असं म्हटलं गेलं ह्याच्यामध्ये की संसदेला या राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार आहे, पण त्या दुरुस्त्या करत असताना त्यांनी मूलभूत अधिकारावरती बाधा आणता कामा नये. मूलभूत अधिकार हे अत्यंत महत्वाचे आणि पवित्र आहे. आणि घटनेच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता तुम्हाला बदल करायचे आहे.
आता घटनेचा मूळ ढाचा काय हा हा प्रश्न जो आहे, तर त्यांनी काही तत्व त्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचा मी उल्लेख नंतर करेन. पण हीच म्हणजे घटनेची बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक फीचर्स असं नाही. तर ही काही तत्व याची आम्ही काही उदाहरणं दिलेली आहेत असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. आणि याच्यामध्ये काही बदल सुद्धा होऊ शकेल येणाऱ्या काळामध्ये. त्याच्यामध्ये नवीन काही तत्व आपल्याला समाविष्ट करता येतील आणि प्रत्येक केस नुसार त्याच्यामध्ये थोडा बहुत आपल्याला बदल सुद्धा करता येईल अशा पद्धतीचं हे आहे. आता या ठिकाणी बघा पुढं एक महत्वाची केस आहे की इंदिरा गांधी वर्सेस राज नारायण नावाची केस आहे. तर काय होतं की इंदिरा गांधींनी ज्यावेळेला अलाहाबाद मधून निवडणूक लढवली त्यावेळेला त्यांनी अयोग्य मार्गाचा वापर करून ही निवडणूक लढवली म्हणून राजनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टमध्ये तशा पद्धतीचं एक अपील दाखल हे रिट पिटिशन दाखल केलं होतं. एक तक्रार दाखल केली होती आणि ज्या वेळेला त्यांची ही तक्रार सुरू होती, ज्या वेळेला त्याची सुनावणी सुरू होती त्याच वेळेला काही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बदल ह्याच्यामध्ये झाले. ज्या वेळेला हा जो तक्रार अर्ज होता त्याच्यामध्ये असं हे सिद्ध झालं की इंदिरा गांधींनी अयोग्य मार्गाचा वापर करून निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यांची निवडणूक ही रद्दबादल ठरवली पाहिजे अशा पद्धतीचा हे केलेला आहे. आणि त्याच वेळेला कोर्टात जायच्या आधी 39वी राज्यघटना दुरुस्ती झाली आणि लगेचच आणीबाणी त्याच्यामध्ये हे केली गेली. आणि याच्यामध्ये या 39व्या राज्यघटना दुरुस्तीचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये दुरुस्ती अशी करण्यात आली की ज्या वेळेला काही इलेक्शन मॅटर्स असतील, इलेक्शनच्या संदर्भामध्ये कुठलेही जर वाद असतील आणि ते वाद प्रेसिडेंट असेल, प्राईम मिनिस्टर असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल आणि स्पीकर ऑफ द लोकसभा यांच्याशी संबंधित जर काही निवडणूक वाद जर असेल तर तो वाद सुप्रीम कोर्टामध्ये तो येणार नाही. सुप्रीम कोर्ट त्याची दखल घेणार नाही. एका स्वतंत्र बॉडीकडे तो वाद जाईल अशा पद्धतीचं अशा पद्धतीची घटना दुरुस्ती झाली. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की सतत आपल्याला उपयोगी पडतील किंवा एखादं घटनेतलं कलम निष्प्रभ करण्यासाठी किंवा एखाद्या न्यायालयीन निर्णय निष्प्रभ करण्यासाठी सातत्यानं या ठिकाणी घटना दुरुस्त्या झालेल्या दिसतात आणि म्हणून आपण असं बघतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या देशामध्ये घटना दुरुस्त्या झालेल्या दिसतात. आणि म्हणून ही दुरुस्ती झाल्यानंतर आपण असं बघतो की पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या त्या पदावरती कायम राहिलेल्या आहेत असं दिसतं. पण त्यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केलेली होती. अशा पद्धतीचा अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय असेल किंवा त्याच्यामध्ये लगेचच केलेली घटना दुरुस्ती असेल, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्याला असं दिसतो की जनता पार्टी ही निवडून आली. बहुसंख्य म्हणजे मोठ्या मताधिक्यानं निवडून आली आणि मोरारजीभाई देसाई हे पंतप्रधान झालेले दिसतात. आणि जनता पार्टीचं जे काही सरकार होतं हे जनता पार्टीचं सरकार सत्तेवरती आल्यानंतर लगेचच ज्या काही अयोग्य पद्धतीच्या घटना दुरुस्त्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये केलेल्या होत्या ह्या सगळ्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मग त्यांनी पावलं उचलायला सुरू केली. आणि मग अनुच्छेद 329(1) 329(a) आणि हे काढून टाकलं आणि कलम 71 आणलं. आणि याचा परिणाम असा झाला की जे काही पूर्वीचं जे काही इंदिरा गांधींनी जे काही केलेले बदल होता की पंतप्रधान असेल, राष्ट्रप्रमुख असतील, लोकसभा स्पीकर असतील, उपराष्ट्रपती असतील, या सगळ्या लोकांचं जे काही निवडणुकीच्या संदर्भातला वाद जो सुप्रीम कोर्टानं त्याचा निकाल देऊ नये किंवा ते एंटरटेन करू नये अशा पद्धतीचा जो निर्णय होता हा आता नष्ट झाला आणि आता सुप्रीम कोर्ट या लोकांच्या संदर्भातले निवडणूक वाद जे आहेत हे ते एंटरटेन करू शकतात, त्याची दखल घेऊ शकतात अशा पद्धतीचं आता लिगल पोझिशन त्यामध्ये झाली. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की हे जे काही
जनता सरकारमध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही हे झाले म्हणजे घटना दुरुस्त्या झाल्या, तर त्यामध्ये असं म्हटलं गेलं की पार्लिमेंटला भाग 4 मध्ये म्हणजे ज्याला आपण राज्याची मार्गदर्शक तत्व म्हणतो. ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये काहीही जर त्यांनी जर त्याच्यामध्ये जर त्याची ॲड केलं किंवा त्याच्यामध्ये त्याचा समाविष्ट केला, तर त्याची सुद्धा न्यायालयीन चौकशी होणार नाही किंवा न्यायालयीन वैधता त्याची तपासला जाणार नाही. अशा पद्धतीचं हे आपल्याला पोझिशन झालेली दिसते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारांना प्राधान्य दिलेलं दिसतं आणि त्यानंतर मात्र जनता सरकार आल्यानंतर त्यांनी जे काही हे काही वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या केल्या, त्यामध्ये राज्यघटनेच्या भाग 4 ज्याला आपण राज्याची मार्गदर्शक तत्व म्हणतो, तर त्याला प्राधान्य दिलेलं दिसतं आणि म्हणून आपल्याला असं दिसतं, की इथं पार्ट 3 ज्याला आपण मूलभूत अधिकार आणि पार्ट 4 ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणतो, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष झालेला दिसतो आणि मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य दिलेलं आहे असं दिसतं. आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीयकरण जे काही मोठमोठ्या मिल्स होत्या, मोठमोठे उद्योग होते, यांचं राष्ट्रीयकरण करण्यासाठी म्हणून या पद्धतीचे जे काही कलमामध्ये बदल झालेले होते, तर ते झालेले दिसतात आणि म्हणून मग मिनर्वा मिल्स नावाची जी काही प्रख्यात जी काही कापडाची मिल होती मुंबईमधली, तर तिचं राष्ट्रीयकरण करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली गेली. त्यावेळेला ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि मग पुन्हा ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला, की प्राधान्य भाग 3 ला आहे म्हणजे मूलभूत अधिकाराला आहे, की भाग 4 ला आहे ज्याला आपण मार्गदर्शक तत्व म्हणतो, हे महत्वाचे आहेत. हा विषय या ठिकाणी झाला आणि मग त्यामधून जी काही तत्व बाहेर आली ती तत्व अशी आहेत, की एखाद्या कायद्याचं न्यायालयीन वैधता तपासणं हे या राज्यघटनेचं बेसिक फीचर आहे. ज्याला आपण बेसिक फीचर म्हणतो, मूलभूत ज्याला ढाचा म्हणतो, याचा भाग आहे असं म्हटलं गेलं. आणि संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याची जी काही पॉवर आहे, जी काही अधिकार आहेत, हे अमर्याद नाहीत अशा पद्धतीचं पण हे तत्व ह्याच्यामध्ये आलं. आणि राज्यघटनेमधील भाग 3 आणि भाग 4 यामध्ये कोणत्याही पद्धतीचा टकराव नाही, तर त्यांच्यामध्ये एक सुंदर अशा पद्धतीचा समन्वय आहे, एक प्रकारची हार्मनी आहे. अशा पद्धतीचं तत्व यामध्ये बाहेर आलं आणि याला सुद्धा हे 3 तत्व त्याच्यामध्ये बाहेर आलेली दिसतात. म्हणजे जी काही बेसिक्स फीचर्स आहेत, त्या फीचर्समध्ये ह्या ॲडिशनल फीचर्सचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. म्हणजे आपल्याला असं दिसतं, की हे बेसिक फीचर्स काय आहेत? म्हणजे जे काही ज्याला आपण आराखडा म्हणतो, मूलभूत आराखडा जो आहे राज्यघटनेचा, तो नेमका काय आहे याच्याकडे जात असताना आपल्याला असं दिसतं, की सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे पहिलं तत्व त्यामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन हे सुप्रीम आहे. भारताचा विचार करता आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला असं येऊ शकतं, की आमची जी संसद आहे ही सर्वोच्च आहे. कारण संसदेमध्ये लोकप्रतिनिधी असतात, लोकांच्या आशा आकांक्षाचं चित्र त्याच्यामध्ये असतं. आणि काही वेळेला आपल्याला असं दिसू शकतं, की सुप्रीम कोर्ट जे आहे, सर्वोच्च न्यायालय जे आहे, हे लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण असल्यामुळं आणि राज्यघटनेचं संरक्षण करण्याचा अधिकार आणि कर्तव्य त्यांच्यावरती असल्यामुळं आपल्या मनामध्ये असं येऊ शकतं, की सुप्रीम कोर्ट हे उच्च आहे. पण लीगल पोझिशन अशी आहे, की सुप्रीम कोर्ट सुद्धा सर्वोच्च नाही. त्याचबरोबर संसद सुद्धा सर्वोच्च नाही. तर या देशाचं जे संविधान आहे, हे सर्वोच्च आहे. म्हणून सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे मूलभूत तत्व आहे, आपल्याला असं दिसतं. रूल ऑफ लॉ
त्याला आपण कायद्याचं राज्य असं म्हणतो. म्हणजे कायदे सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांच्या कलाप्रमाणे, त्यांच्या लहरीप्रमाणे, त्यांच्या इच्छेनुसार चालणार नाहीत. तर कायदा जो आहे, कायद्यासमोर सर्व लोक समान आहेत आणि कायद्याचं राज्य असलं पाहिजे. कायदे हे सोयीनं वेगवेगळ्या लोकांचे बदलता बदलले जाऊ नयेत अशा पद्धतीचं हे तत्व. म्हणून कायद्याचं राज्य हे सुद्धा या राज्यघटनेचं महत्वाचं बेसिक फीचर आहे असं आपल्याला दिसतं. सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणजे ज्याला आपण राज्याची ज्या वेळेला आपण विभागणी पाहतो त्यावेळेला विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका असे 3 राज्याचे प्रमुख स्तंभ असतात. आणि असं अपेक्षित आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये असं अपेक्षित आहे की विधायिकेनं विधायिकेचं काम केलं पाहिजे, कायदे बनवण्याचं काम केलं पाहिजे, कार्यपालिकेनं कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम केलं पाहिजे आणि जे काही न्यायपालिका आहे त्या न्यायपालिकेनं न्यायदान करण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये इतरांच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण न करता, इतरांच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप न करता काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं हे तत्व आहे आणि त्यालाच आपण सेपरेशन ऑफ पॉवर्स असं म्हणतो. दुसरं म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू याचाच अर्थ कोणताही कायदा जो असतो त्या कायद्याची घटनात्मकता तपासणं. म्हणजे तो कायदा घटनेच्या अनुसरून आहे की नाही, घटनेला अनुरूप आहे की नाही, घटनेच्या कुठल्या तत्वाला तो बाधा तर आणतो आहे की नाही हे पाहणं, यालाच आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो. आणि बऱ्याच वेळा आपण सुरुवातीला सुद्धा पाहिलं की जे काही कायदे जे 9व्या सूचीमध्ये टाकलेले आहेत त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही. पण गोष्ट अशी आहे की आता पोझिशन अशी आहे की काही कायदे काही कायदे 9व्या सूचीमध्ये टाकलेले असतील आणि ते नागरिकांच्या मूलभूत अधिकारावरती जर बाधा आणत असतील, गदा आणत असतील तर त्याचा सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू झाला पाहिजे, त्याची सुद्धा न्यायालयीन वैधता तपासणी केली पाहिजे. हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा याच्यामध्ये, चौथा मुद्दा असा आहे की फेडरलिझम. फेडरलिझम याचा अर्थ संघराज्यीय पद्धत. एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण एक फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. आपलं कॉन्स्टिट्यूशन हे फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. पण हे अमेरिकेसारखं टोटल ज्याला आपण फेडरल कॉन्स्टिट्यूशन इन द स्ट्रिक्ट सेन्स ऑफ द टर्म नाहीये. तर आपल्याकडं फेडरलिझम याचा अर्थ केंद्र सरकार आपल्या क्षेत्रामध्ये काम करतं आणि राज्य सरकार आपल्या क्षेत्रामध्ये काम करतं. आणि केंद्रानं कुठल्या विषयांच्या वरती कायदे करायचे, कोणते विषय हे केंद्राची मक्तेदारी असणार आहेत. फॉर एक्झाम्पल देशाचं संरक्षण असेल, बाकीच्या अंतर्गत देशाचं संरक्षण असेल, इतर देशांशी करार करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अधिकार जो आहे हा केंद्र सरकारकडे दिलेला आहे. आणि काही राज्य सरकारकडं जे काही ज्याला आपण स्टेट लिस्ट म्हणतो, राज्यसूची म्हणतो, या राज्यसूचीमध्ये जे काही विषय दिलेले आहेत त्या विषयावरती राज्य सरकार आपले कायदे करू शकते. बऱ्याच वेळेला असं आपल्याला असं वाटतं की केंद्र सरकार हे प्रमुख आहे, केंद्र सरकार हे सुपिरियर आहे. तर असं नाहीये. तर बोथ दी गव्हर्नमेंट्स आर कोऑर्डिनेट. दे आर, नो वन इज सुपिरियर, नो वन इज सबऑर्डिनेट हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळेला आज सुद्धा राज्य सरकारांच्या मध्ये, केंद्र सरकारांच्या मध्ये जो काही वाद सुरू आहे तो या गृहीतकावरती वाद सुरू आहे की केंद्र सरकार हे प्रमुख आहे किंवा पालकाच्या जबाबदारीमध्ये आहे आणि बाकीच्या राज्य सरकारांनी त्यांचं सगळं म्हणणं ऐकलं पाहिजे. हे जे काही एक ॲझम्पशन आहे, हे जे काही समज आहे त्याच्या माध्यमातून होतोय. तर फेडरलिझम हे फार महत्वाचं तत्व आहे. सेक्युलरिझम ज्याला आपण धर्मनिरपेक्षता हे जे तत्व म्हणतो हे सुद्धा या ठिकाणी फार महत्वाचं आहे. तर यामध्ये काही केस लॉज फार महत्वाचे आहेत की एस.आर. बोम्मई नावाची एक केस झालेली आहे. या केसमध्ये इलेक्शनमध्ये धर्माचा वापर करून, धर्माच्या नावानं आवाहन करून काही मतं मागितली गेली, लोकांच्याकडं मतांची मागणी केली गेली, इलेक्शन लढवलं गेलं.
तर यामध्ये हे अयोग्य आहे आणि काही विरोधी पक्षाची सरकार जी आहेत यांना हे करणं, यांना या सरकारांच्या मध्ये राष्ट्रपती शासन लागू करणं, ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता हे तत्व आपल्या भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. केवळ धर्माच्या माध्यमातून राष्ट्र बनत नाही. जर धर्माच्या माध्यमातून राष्ट्र जर बनत असतं तर पाकिस्तान विभक्त झालं नसतं. आपण असं बघतो की पूर्व पाकिस्तान, ज्याला आपण आजचा बांगलादेश म्हणतो, हे सुद्धा मुस्लिम तिथं बहुसंख्याक लोक असताना ते पाकिस्तान पासून वेगळं झालं. म्हणजे धर्म जरी एक असला तरी कल्चरल डिफरन्स असल्यामुळं तो वेगळा झालेला आहे. आज सुद्धा इस्लामिक राष्ट्रांच्या मध्ये आपण असं बघतो की इतका मोठा संघर्ष आहे, रक्तपात सुरू आहे. म्हणजे एका धर्माचे लोक असून सुद्धा की त्या ठिकाणी मग हा रक्तपात का, हा प्रश्न पडतो. आणि त्यासाठी जे काही सेक्युलरिझमचे ते तत्व आहे हे फार महत्वाचं आहे. राष्ट्राचा कुठलाही स्वतःचा धर्म असणार नाही. कुठल्या धर्माला सरकार जवळ करणार नाही किंवा कुठल्या धर्माला दूर करणार नाही. पण हे या तत्वाला फार मोठ्या प्रमाणामध्ये बाधा येते की काय, असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे आणि तो आपल्यासाठी सर्वांसाठी गंभीर आहे. इतकंच नव्हे तर त्यानंतरचं इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी, म्हणजे जे काही न्यायपालिका आहे ही स्वतंत्र असली पाहिजे. कुठल्याही पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी ते सक्षम असले पाहिजेत. अर्थात संविधानाला जे अभिप्रेत आहे, संविधानाची तत्व जी आहेत याला अनुसरून त्यांनी तो निर्णय दिला पाहिजे. आणि या संसदेच्या या न्यायपालिकेच्या किंवा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा हायकोर्ट असेल, या ठिकाणचे जे न्यायाधीश आहेत हे यांनी घटनात्मक नीतिमत्ता पाळली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं लोकशाही आणि हे संविधान आणि सर्वसामान्य लोक यांचे अधिकार कसे सुनिश्चित राहतील या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये आपण असं पाहतो की सुप्रीम कोर्टामध्ये काही सगळं काही आलबेल नाही हे आपल्याला दिसलेलं होतं. काही न्यायमूर्ती जे आहेत ते न्यायमूर्तींनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की हे जे काही सुप्रीम कोर्टाचं जे काही स्ट्रक्चर आहे, ही संस्था आहे, ही कुठेतरी बाधा याच्यामध्ये येते का काय, अशी चिंता व्यक्त केलेली आहे. त्यानंतर गोगोई यांच्यासारखे लोक, जे चीफ जस्टिस ज्यांच्यावरती बरेच काही आरोप झाले, न्यायमूर्ती बोबडे यांच्यासारखे जे काही न्यायमूर्ती होऊन गेले, त्यांच्यावरती सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये काही अलिगेशन्स केले गेले. आणि म्हणून याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये विशेषतः बहुजन समाजाचं योग्य त्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. बहुजन समाजामधील लोकांचं योग्य त्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व झालं पाहिजे आणि त्यांनी या राज्यघटनेला प्रमाण मानून त्या पद्धतीनं हे सर्व चालवलं पाहिजे आणि त्याचं संरक्षण केलं पाहिजे. लोकशाही टिकण्यासाठी त्यांनी आपली योग्य ती भूमिका पार पाडली पाहिजे असं वाटतं. त्यानंतर रिपब्लिक अँड डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट, म्हणजे रिपब्लिक याचा अर्थ जो काही आमच्या देशाचा राष्ट्रप्रमुख असेल तर तो कुणीही जन्मानं येणार नाही. तो जन्मजात किंवा पिढीजात तो त्या पदावरती येणार नाही, तर तो निवडणुकीच्या माध्यमातून, लोकांच्या मताच्या माध्यमातून तो जाणार आहे. अशा पद्धतीचं ही रिपब्लिकन टाईप ऑफ गव्हर्नमेंट आपण स्वीकारलेलं आहे. आणि डेमोक्रेसी हे आहे. डेमोक्रेसी हे इतकं महत्वाचं आहे, लोकशाही ही इतकी महत्वाची आहे की ज्या आमच्या द्रष्ट्या लोकांनी, ज्या आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी, ज्या आमच्या संसदेची राज्यघटनेची निर्माण करणाऱ्या द्रष्ट्या लोकांनी ही जी पद्धत स्वीकारली, यांना खूप मोठे धन्यवाद दिले पाहिजेत. कारण वेगवेगळ्या देशांच्या मध्ये आज ही मागणी होत आहे. जे देश मागणी करत आहे ते आम्हाला आधीच आमच्या पूर्वीच्या महापुरुषांनी देऊन ठेवलेलं आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. डेमोक्रेसी याची व्याख्या करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की लोकशाही ही अशी एक जीवन पद्धती आहे की ज्याच्यामध्ये
माणसाच्या जीवनामध्ये, सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारक बदल करण्याची क्षमता असते आणि कुठल्याही रक्तपाताशिवाय अशा पद्धतीचा बदल शक्य असतो. अशा पद्धतीचं हे आहे. त्याचबरोबर म्हणून आज लोकशाही बदनाम केली जात आहे. लोकशाही कुचकामी आहे. अध्यक्षीय पद्धत आली पाहिजे, हुकुमशाही पद्धत आली पाहिजे. अशा पद्धतीचा जो काही कुजबूज यंत्रणा सुरू आहे, ही कुजबूज यंत्रणा आपण समजून घेतली पाहिजे, की लोकशाहीमध्ये भलेही काही त्रुटी असतील, पण लोकशाही पेक्षा चांगली पद्धत अजून सुद्धा जगामध्ये कुठेही अस्तित्वात नाही. आणि म्हणून ह्या लोकशाही चं संवर्धन करणं आणि आपण एक जबाबदार नागरिक बनणं. कारण लोकशाही म्हणजे लोकांनी त्यांची योग्य ती जबाबदारी जर पार पाडली तरच लोकशाही यशस्वी होऊ शकते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची जी काही निर्मिती, त्यांचं रूपांतरण, सर्वसामान्य लोकांचं रूपांतरण एक जबाबदार नागरिक, एक जबाबदार क्रियाशील नागरिक, एक जबाबदार व्यक्ती, नागरिक म्हणून नागरिकीकरण जितक्या प्रमाणामध्ये होईल तितक्या प्रमाणामध्ये लोकशाही यशस्वी होईल. आणि अशा पद्धतीची लोकशाही ह्या देशामध्ये अस्तित्वात नाही, हीच सर्वात मोठी आपल्या समोरची समस्या आहे. त्याचबरोबर कल्याणकारी राज्य ही सुद्धा संकल्पना या राज्यघटनेचं मूलभूत फीचर आहे किंवा बेसिक फीचर आहे असं आपण म्हणू शकतो. आपण असं पाहिलेलं आहे की जे काही मार्गदर्शक तत्व आहेत, ह्या मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून या देशामध्ये सामाजिक परिवर्तन करण्याची जी काही संकल्पना आहे ही यामध्ये आहे. जरी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सरकारनं केली नाही तर तरी आपल्याला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये जाता जरी येत नसलं तरी ही सर्व मार्गदर्शक तत्व राज्यकर्त्यांनी शासन आणि प्रशासन चालवताना लक्षात घेणं आणि त्यामध्ये असलेल्या कलमांना इफेक्ट देण्याचं काम करणं, ती कार्यान्वयित करण्याचं जबाबदारी टाकलेली आहे. आणि दर 5 वर्षांनी ज्यावेळेला निवडणूक येते त्यावेळेला या सर्व राज्यकर्त्यांना आपण विचारलं पाहिजे की ह्या मार्गदर्शक तत्वांचं तुम्ही काय केलं, या मार्गदर्शक तत्वांना तुम्ही योग्य त्या पद्धतीनं कार्यान्वयन करण्याचा, इफेक्ट देण्याचं काम केलेलं आहे की नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून वेलफेअर स्टेट याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं बदनामी सुरू आहे. हे सबसिडी आहे, अनुदान आहे, सगळं काही फुकट वाटलं जातंय, अशा पद्धतीचं हे जे काही कुजबूज यंत्रणा आहे ती पण आपण समजून घ्यायला पाहिजे. महत्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवातीला राज्याच्या 2च जबाबदाऱ्या होत्या, ते म्हणजे देशाचं संरक्षण करणं आणि अंतर्गत जे काही कायदा आणि सुव्यवस्था आहे याचं पालन करण्याची जबाबदारी होती. पण आता हळूहळू वेलफेअर स्टेट ही संकल्पना रुजली पाहिजे. ती ज्यावेळेला राज्यघटनेची सुरुवात झाली त्यावेळेला ते तत्व मान्यच होतं, पण ते हळूहळू डायल्यूट होतंय की काय, त्याच्यामध्ये कुठेतरी त्याला बाधा येते की काय, सगळीकडे भांडवलीकरण होतंय की काय, अशा पद्धतीचं आहे. आणि खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होतंय की काय, अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था आहे. आणि आपण हे समजून घ्यायला पाहिजे. तर वेलफेअर स्टेट हे काही ज्याला आपण लाचारीचं स्टेट नाही आहे, तर राज्याची जी काही यंत्रणा आहे, राज्याची जी एजन्सी आहे, त्या राज्याच्या एजन्सीच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना रुजवणे हे म्हणजे वेलफेअर स्टेट आहे. आणि म्हणून हे डेमोक्रेसी संरक्षण करणं ही आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की सुरुवातीला जे काही राज्यघटनेच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छेडखानी झाली, आपल्या सोयीनं मोठ्या प्रमाणामध्ये घटना दुरुस्त्या झाल्या, त्या लहरीपणानं बऱ्याच वेळेला केल्या गेल्या. त्याचबरोबर त्या घटना दुरुस्तींची दुरुस्ती करण्याचं काम किंवा ते रद्दबातल करण्याचं काम हे आपल्याला सुप्रीम कोर्टानं केलेलं दिसतं. म्हणजे हा जो काही फंडामेंटल राईट्स
आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधला जो संघर्ष असेल किंवा संसद आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जो काही संघर्ष असेल, हा संघर्ष हा कसा कसा डेव्हलप होत गेला, त्याच्यामध्ये सज्जन सिंग केस असेल, त्यानंतर शंकरी प्रसाद केस असेल, सज्जन सिंग केस असेल, गोलकनाथ केस असेल, केशवानंद भारती केस असेल, मिनर्वा मिल्सची केस असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा संघर्ष नाही, तर राज्याची मार्गदर्शक तत्व असोत किंवा लोकांचे मूलभूत अधिकार असोत, या सर्वांच्या मध्ये एक प्रकारचा समन्वय असणं फार गरजेचं आहे. आणि हा समन्वय आपण झालेला आपण पाहतो. आणि म्हणून या केशवानंद भारती केसमध्ये काही महत्वाचा जे काही तत्व बाहेर आली की राज्यघटनेबरोबर जी काही छेडखानी सातत्यानं सुरू होती, कारण राज्यामध्येच आपलं सरकार, केंद्रामध्ये आपलं सरकार बहुमत या जोरावरती कशाही पद्धतीनं जे काही राज्यघटनेमध्ये बदल करण्यात आलेले होते, लहरीपणानं बदल करण्यात आले होते, काही निर्णय बदलण्यासाठी, सुप्रीम कोर्टाचे निर्णय बदलण्यासाठी जे काही बदल करण्यात आले होते, याच्यावरती पायबंद आणण्याच्यासाठी जे काही केशवानंद भारती केसमध्ये जी काही तत्वप्रणाली पुढे आली आणि संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, पण तो अमर्याद नाही, तर त्यांनी या राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याला हात न लावता हे सर्व करायचं आहे, हे तत्व यामधून बाहेर आलं. आणि यामुळं आपल्याला असं दिसतं की ह्या देशामध्ये लोकशाही टिकलेली आहे, लोकशाही प्रक्रिया लोक समजून घेत आहेत, काही प्रमाणामध्ये कायद्याचं राज्य आपल्याला दिसतं, हे सगळं या सगळ्या गोष्टीमुळे आहे. आणि म्हणून आपल्याला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सुप्रीम कोर्टानं ही तत्व, ही राज्यघटनेची मूलभूत तत्व आहेत, बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. जर जास्तीत जास्त लोकांना या देशाच्या राज्यघटनेची मूलभूत तत्व काय आहेत, कशाच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीची तडजोड होणार नाही, हे जर त्यांना समजलं, तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीची आव्हानं आपल्या समोर आली, सर्वसामान्य लोकांच्या समोर आली, तर आपण ती परतवू शकू. म्हणून मला असं वाटतं की इटर्नल व्हिजिलन्स इज द कॉस्ट ऑफ लिबर्टी, म्हणजे तुम्ही सतत दक्ष राहिलं पाहिजे. आणि दक्ष राहून जे काही हक्क अधिकार आपल्याला मिळालेले आहेत याचं संरक्षण केलं पाहिजे. बेंजामिन फ्रँकलिन यांचं उदाहरण मला या ठिकाणी खूप बोलकं वाटतं की ज्या वेळेला अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्सचा मसुदा तयार करून ते ज्यावेळेला घरी चाललेले होते, त्यावेळेला एका महिलेनं त्यांना विचारलं की तुम्ही आमच्यासाठी काय दिलेलं आहे. त्यावेळेला बेंजामिन फ्रँकलिन असं म्हणाले की वी हॅव गिवन यू द रिपब्लिक इफ यू कॅन कीप इट. म्हणजे आम्ही तुम्हाला हे सगळं राष्ट्र दिलेलं आहे, पण त्याची जपणूक करणं किंवा ते सांभाळ करणं, त्याचं संवर्धन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे तुम्ही जर ठेवू शकला तर ते तुम्हाला मिळेल, अन्यथा तुम्ही ते गमावून बसाल. अशाच पद्धतीची परिस्थिती आज आज आपल्या समोर आलेली आहे. त्या देशाचा स्वातंत्र्य लढा, त्यामधून आलेली पुढं तत्व, या देशामध्ये सामाजिक परिवर्तनाचा लढा आणि त्यामधून जी तत्व पुढे आली त्याचं प्रतिबिंब आपल्याला या राज्यघटनेमध्ये दिसतं. आणि ह्या राज्यघटनेमध्ये जी काही तत्व आहेत याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे. जर आपल्याला ही मूलभूत याची तत्व जर आपल्याला माहित असतील, तरच त्याचं आपण संरक्षण करू शकू आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा एक आधुनिक लोकशाही राष्ट्रामध्ये जगण्याची, मोकळ्या पद्धतीने श्वास घ्यायची, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची संधी त्यांना मिळेल. आणि अशा पद्धतीची परिस्थिती जर ठेवायची असेल तर आपण सतत दक्ष राहिलं पाहिजे. संसद, लोकशाही प्रणाली, लोकशाही संस्था या सर्वांचं संवर्धन करण्यासाठी प्रसंगी आपल्याला कोणताही त्याग जो काही आहे तो करण्याची आपली जबाबदारी असली पाहिजे, आपली तयारी असली पाहिजे. जर आपण हे करू शकलो तर मला असं वाटतंय की हे या देशाचं संविधान आपण
टिकवू शकू आणि त्याच्यामध्ये तत्व जी आहेत ती पण आपण त्याचा त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव घेऊ शकू असं मला वाटतं. मी आपल्या सर्वांना या अ, संविधान जागर सप्ताहाच्या निमित्तानं आपण आवाहन करतो की ह्या देशाचे जे संविधान आहे ज्याचा जगामध्ये गौरव झालेला आहे त्या संविधानाचा सन्मान, सुरक्षा, संवर्धन आपण करावं आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण कटिबद्ध होऊन कार्यरत राहावं, प्रचार प्रसार करावा, सतत जागृतीचा विस्तव आपण पेटता ठेवावा असं मी तुम्हाला आवाहन करतो. जय भीम, जय मूल्य.